नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय भीमराव केराम यांचा वाढदिवस किनवट शहरासह ग्रामीण भागात प्रचंड उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला असून यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार केराम म्हणाले की राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मी सामाजिक बांधिलकीतून समाजाचे उत्तरदायित्व ऋण फेडण्याचं काम संपूर्ण समाज घटकाचा किनवट माहूर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून मी शक्य तितके विकास कामे, अत्यावश्यक सोयी सुविधा अतिदुर्गम डोंगराळ भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत प्रयत्न करत असून माझ्या मतदारसंघाचा विकास साध्य करून घेण्यासाठी माझी इच्छा जी दांडगी आहे. मी जनतेचा आणि जनता माझी या एकसूत्री कार्यक्रमानुसार विकासाचा प्रवास कायम ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही आमदार केराम यांनी सांगितले. एकूणच किनवट माहूर मतदारसंघात मागास व दुर्गम भाग म्हणून लागलेला कलंक कायमस्वरूपी दूर होण्यासाठी व माझा हा मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मला जनतेने दिलेल्या आशीर्वादाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही यावेळी केराम यांनी दिला आहे. विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांचा वाढदिवस 15 ऑगस्ट रोजी किनवट व माहूर तालुक्यातील गाव, वाडी व तांड्यात विविध उपक्रम राबवून उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी 5 वाजता पेंदा येथील प्रसिद्ध नागडव मंदिरात आमदार भीमराव केराम यांनी मनोभावे विधिवत पूजा अर्चना करून दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. तिरंगा रॅली, गोशाळा खरबी येथे उद्घाटन, साईबाबा मंदिरात भाजप शहराध्यक्ष स्वागत आयनेनीवार यांनी वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 315 रक्तदात्यांनी रक्तदान केले. बोधडी खुर्द कीर्तन सोहळा, जलदरा फाटा येथे स्वागत सोहळा, साईबाबा मंदिर इस्लापूर अभिष्ट चिंतन सोहळा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक गोकुंदा येथे भेट, आमदार यांच्या निवासस्थानी भीमराव केराम अभिष्ट चिंतन सोहळ्यात सत्कार आमदार भीमराव केराम, वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यालयाचे उद्घाटन संत फुलाजी बाबा संस्थान घोटी येथे, अभिष्ट चिंतन सोहळा मांडवी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, स्व वसंतराव नाईक चौक सारखणी येथे अभिष्ट चिंतन सोहळा, वाय बाजार येथे अभिष्ट चिंतन सोहळा, श्री क्षेत्र माहूरगड दर्शन भेट बोदडी येथे अभिष्ट चिंतन सोहळा, श्रीकृष्ण मंदिर किनवट येथे पूजा व दर्शन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिष्ट चिंतनाचा मुख्य कार्यक्रम किनवट येथील आमदार भीमराव केराम यांच्या निवासस्थानी पार पडला. तसेच बोदडी येथे दिनकर दहीफळे यांनी क्रेनद्वारे मोठा हार अर्पण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, कार्यकर्ते, हितचिंतक, चाहते व नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर अलोट गर्दी केली होती. विशेष म्हणजे सोशल मीडियावर दिवसभर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव झाल्याचे दिसून आल्यामुळे भीमराव केराम हे कमी कालावधीत सर्वाधिक विकास कामे करणारे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी व लोकप्रिय आमदार ठरले आहेत. यावेळी ॲडव्होकेट प्रतीक केराम, बाबूराव केंद्रे, दिनकर दहीफळे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, सभापती गजानन मुंडे, शहराध्यक्ष स्वागत आयनेनीवर, श्रीनिवास नेमनीवार, अनिल तिरमनवार, विवेक केंद्रे, उत्तम पाटील जाधव, ॲडव्होकेट नैतिक नाईक, व्यंकट नेमानीवार शेख, पीक गोपू महामने, आशिष नेमानेवार, अनिल वाघमारे, मारुती भरकड, कुलदीप चिकाटे, माजी जीपी सदस्य संजय राठोड, महेश मुंडे, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, जिल्हा उपाध्यक्ष बबलू नाईक, नागभूषण ऐबडवार, दत्ता दोकेवार, संतोष चन्मनवार, संदीप केंद्रे, सुरज सातुरवार, दत्ता कसबे, ॲडव्होकेट मातशील बडगुजर, सुनील मच्छेवार, अरबाज लाता, रवी चव्हाण यांच्यासह अनेकांनी आमदार भीमराव केराम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान वाढदिवस असल्याचे कळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजप जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून आमदार भीमराव केराम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी काय या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.